हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चर आपण ट्रिग्नोमेट्री फर्स्ट टॉपिक स्टार्ट केलेला आहे. तो ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट टॉपिक मध्ये ट्रिग्नोमेट्रिकचा बेसिक पार्ट जो काय आहे तो बेसिक पार्ट आपण लास्ट लेक्चर्स मध्ये स्टडी केलेला आहे. यामध्ये आपण जे स्टँडर्ड अँगल्स आहेत 0 डिग्री 30 45 60 ह्याच्या ज्या काही स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज आहेत साइन कॉस टॅन ह्या व्हॅल्यूज कशा येतात त्या व्हॅल्यूज आपण काय केलेल्या आहे कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. सो या लेक्चर्स मध्ये आपल्याला एक्सरसाइज 2.1 जी काय आहे ती काय करायची आहे सॉल्व्ह करायची आहे. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ची काय करायची आहे यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची आहे. सो त्यामध्ये आपण लास्ट लेक्चर्स मध्ये जे स्टँडर्ड अँगल कॅल्क्युलेट केलेले आहेत त्याच्यावरूनच तुम्हाला काय करायचे आहेत पुढचे जे काय अँगल्स आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अँगल्स यामध्ये काय करायचे आहेत कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो question number one find the trigonometric functions. Find the trigonometric functions if so first trigonometric function is 150 degree. 150 डिग्री ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ची काय करायचे आहे अँगलच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. साइन कॉस टॅन मध्ये जो काय असेल तो काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. तर यामध्ये कॅल्क्युलेट करताना काय करा पहिल्यांदा सुरुवातीला काय करा डायग्राम कन्सिडर करा. तो कन्सिडर द सर्कल. इथे आपण काय केलेलं आहे सर्कल कन्सिडर केलेला आहे. ओके, सो हा आहे वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. लास्ट लेक्चर मध्ये आपण 30 60 90 45 45 90 हा रूल अप्लाय केलेला आहे. हाच रूल इथे आपल्याला काय करायचा आहे अप्लाय करायचा आहे. एकदा प्रोसेस लक्षात आली तर तुम्ही कोणताही अँगल यामध्ये काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. 150 डिग्री जो काय आहे तो काय आहे पॉझिटिव्ह अँगल आहे. तो जे काही रोटेशन असेल ते रोटेशन काय असेल अँटी क्लॉकवाईज असेल. सो फर्स्ट क्वाड्रंट लाईज बिटवीन 0 to 90. फर्स्ट क्वाड्रंट काय आहे 0 to 90. सो हा पूर्ण रोटेट होईल 0 to 90. त्यानंतर सेकंड क्वाड्रंट काय आहे 90 to 180. आता 180 म्हटल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे इथं 90 आहे प्लस इथला जो काय 60 पार्ट आहे तो 60 पार्ट आपल्याला इथं काय करायचा आहे घ्यायचा आहे. तो हा जो काही पूर्ण रोटेशन असेल ते काय असेल मग 150 डिग्री सपोज अप्रॉक्सिमेटली घेतलेला आहे. ओके, सो दिस अँगल इज रोटेशन जे काय आहे ते अँटी क्लॉकवाईज आहे. एवढं जे काय रोटेशन असेल ते काय असेल 150 डिग्री. तो हे 90 प्लस 60 इथला हा फर्स्ट क्वाड्रंट 90 आणि इथून आपल्याला 60 घ्यावे लागेल. 60 प्लस 90 इज 150. म्हणजे हा जो काही राहिलेला पार्ट आहे तो किती असेल 30 डिग्री आणि 60 प्लस 30 इज ऑल्सो 90. सो दिस पार्ट इज 30 डिग्री. तर इथून आपण काय घेतलेलं आहे पी एक्स वाय बी एनी पॉइंट. आपला एक्स वाय काय घेतलेला आहे पॉइंट घेतलेला आहे. इथून आपण परपेंडिक्युलर घेतली एम. तो परपेंडिक्युलर घेतल्यामुळे हा जो काय असेल तो काय असेल 90 डिग्री. हा 30 आहे हा 90 आहे तर हा राहिलेला काय असेल 60. हा काय असेल 60. सो हे जे काय डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय असतं एक्स आणि हे डिस्टन्स काय असतं वाय. डिस्टन्स एक्स आणि डिस्टन्स वाय. ओके, सो सोल्युशन बघा. OM इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स. OM डिस्टन्स काय आहे मॉड ऑफ एक्स अँड PM इज इक्वल टू मॉड ऑफ वाय. PM इज इक्वल टू मॉड ऑफ वाय. नाउ triangle OMP is a right angle triangle in which major angle MOP is 30 degree
अँड OP इज द रेडियस. रेडियस आपण काय घेतो? रेडियस इज इक्वल टू R विच इज इक्वल टू 1, कारण हे युनिट सर्कलला कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे. सो कंडिशन काय आहे? 30च्या अपोजिट जी साइड असते, 30च्या अपोजिट विच इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. सो इथं 30च्या अपोजिट काय आहे? Y. Y इज इक्वल टू काय असेल? हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. सो y is equal to half and 60 च्या अपोजिट काय आहे? x. x is equal to root 3/2. So this is a rule of 30, 60, 90. 30, 60, 90 च्या रूल प्रमाणे आपण हे अप्लाय केलेले आहे. बट पॉइंट PXY lies in which quadrant? Second quadrant. सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतो? सेकंड क्वाड्रंट मध्ये x निगेटिव्ह असतो आणि y काय असतो? पॉझिटिव्ह असतो. सो प्लस आणि मायनस. सो x इज इक्वल टू रूट 3/2 and y इज इक्वल टू x निगेटिव्ह असतो. सो x इज इक्वल टू मायनस रूट 3/2. x ची व्हॅल्यू काय असेल? मायनस रूट 3/2. सो minus root 3/2 and y is equal to 1/2. So आता आपण अँगलच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू. साइन 150 डिग्री. साइन काय असतो? y/r. सो y is 1/2 डिवाइडेड बाय r. r ची व्हॅल्यू काय? 1. cos 150. cos 150 is x/r. minus root 3/2. Sin cos tan 150. tan काय आहे? y/x. y/x. So 1/2 divided by minus root 2 get cancel. minus 1/√3 काय असेल? minus 1/√3. त्यानंतर cosec. cosec 150 डिग्री. cosec is the reciprocal of sin. so याचा रेसिप्रोकल काय येणार आहे? 2. 1/2 चा रेसिप्रोकल काय असेल? 2. cosec. नेक्स्ट sec 150. sec is the reciprocal of cos. so minus 2/√3. and the last cot 150. cot 150. cot 150 काय असेल? रेसिप्रोकल ऑफ tan. so minus root 3. This is the values of 150 डिग्री. ह्या काय आहेत? 150 डिग्रीच्या व्हॅल्यूज आहेत. अशा पद्धतीने काय करायचे आहेत? कोणत्याही अँगलच्या व्हॅल्यूज काय करायचे आहेत? कॅल्क्युलेट करायचे आहेत. ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? 30, 60, 90 चा रूल आणि 45, 45, 90 चा रूल इथं काय करायचा आहे? अप्लाय करायचा आहे. या पद्धतीनं कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्या क्वाड्रंट वरून त्याची व्हॅल्यू जी काय आहे ती व्हॅल्यू इथं काय करायची आहे? डिफाइन करायची आहे. मग अँगल जो काय आहे तो पॉझिटिव्ह असेल किंवा अँगल काय असेल? निगेटिव्ह असेल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या पद्धतीनं तो काय करायचा आहे? मेजर करायचा आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इफ. इथं आपण काय करणार आहोत? थोडीशी आपली डायग्राम चेंज होईल आणि ज्या पद्धतीने आता इथं पॉझिटिव्ह आपण अँगल घेणार आहोत. तो त्या पद्धतीने कोणता अँगल आहे त्या पद्धतीने तो काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा आहे. टू 225 डिग्री. 225 डिग्री हा अँगल आपल्याला काय करायचा आहे? कॅल्क्युलेट करायचा आहे. सो सेम एज इट इज पहिल्यांदा काय करा? डायग्राम कन्सिडर करा. 1 मिनिट.
सो इथं आपण काय केलंय, सर्कल घेतला, सर्कल, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. आता मेजरमेंट काय आहे, परत ह्या अँगलचं जे काही मेजरमेंट आहे ते किती आहे, 225. 225 म्हणजे काय आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. तो पॉझिटिव्ह असल्यामुळे जे काही रोटेशन असेल ते काय असेल, अँटी क्लॉकवाईज असेल. तो जो काय फर्स्ट क्वाड्रंट आहे तो काय आहे, 0 to 90. सेकंड काय आहे, 90 to 180. दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 270. इथं काय असतं, 90, 180, 270 आणि 360 कम्प्लीट रोटेशन. सो आपल्याला 180 च्या पण आपल्याला काय करावं लागणार आहे, पुढे व्हॅल्यूज इथं घ्यावे लागणार आहे. सो 180 मध्ये किती ऍड करावे लागतील, म्हणजे किती मिळेल आपल्याला इथं, 225. तर त्या पद्धतीनं तो अँगल आपल्याला काय करायचा आहे, मेजर करायचा आहे. म्हणजेच यामध्ये आता आपल्याला काय करावं लागतील, 180 मध्ये 45 काय करावे लागतील, ऍड करावे लागतील. 45 म्हणजे हा पूर्ण जो काय एक क्वाड्रंट आहे हा कितीचा आहे, 90, 90, 90, 90, 90. तो इथं आपल्याला काय करावं लागेल, हाफ. म्हणजे एवढं जे काही रोटेशन आहे, ते पूर्ण जे काही रोटेशन आहे ते किती असेल, 225 डिग्री. ठीक आहे. हा झाला 225. इथून आपण काय घेतली, परपेंडिक्युलर घेतली. ओके. सो इथं आपल्याला काय मिळालेलं आहे, राईट अँगल ट्रायंगल. सपोज PXY हा आपला PXY पॉइंट आहे. O इज द ओरिजिन, M हा पॉइंट M. तर हा जो काय आहे, इथनं कितीपर्यंत आपण घेतलेला आहे, 180 पासून इथला हा जो काय आहे तो किती आहे, 45. हा 90 आहे, हा किती आहे, 45 आणि हा पण राहिलेला किती आहे, 45. सो 45, 45, 90. इथं रूल आपल्याला काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल. सो हे जे काय आहे परपेंडिक्युलर, दिस इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. सो हे डिस्टन्स काय असेल, y आणि हे डिस्टन्स जे काय आहे ते काय आहे, x आहे. देअरफॉर हा यामध्ये काय आहे, OM जी काय आहे, OM काय आहे, मॉड ऑफ x अँड TM काय आहे, मॉड ऑफ y. सो OM x इज इक्वल टू 45 च्या अपोजिट, x पण आहे आणि y पण आहे. सो 45 च्या अपोजिट व्हॅल्यू इज 1/√2 द हायपोटेनिस. सो x इज इक्वल टू 1/√2. ऑल्सो y इज इक्वल टू काय आहे, 1/√2. बट PXY पॉइंट लाइज इन विच क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही पण साइन्स काय असतात, मायनस असतात. एक्स पण निगेटिव्ह असतो आणि वाय पण काय असतो, निगेटिव्ह असतो. सो द व्हॅल्यू ऑफ एक्स इज -1/√2 and the value of y is also -1/√2. x ची व्हॅल्यू काय आहे, -1/√2, y ची व्हॅल्यू काय आहे, -1/√2. तर याच्यावरून तुम्ही काय करू शकता, साइन 225 डिग्री काय आहे, y/r. r काय आहे, लेंथ ऑफ OP. लेंथ ऑफ OP is equal to r is equal to व्हॅल्यू काय आहे, 1. सो y/r काय येणार आहे, -1/√2. cos 225, cos 225 that is x/r is also -1/√2. tan 225, tan ची व्हॅल्यू काय, y/x. सो मायनस मायनस प्लस होईल, 1/√2 डिवाइडेड बाय 1/√2 व्हॅल्यू काय मिळेल, 1. तर ह्याच्याच अपोजिट काय करू आपण, कोसेक. साइनचा रेसिप्रोकल काय असतो, कोसेक. सो कोसेक 225 डिग्री इज -√2, -√2. त्यानंतर सेक 225 डिग्री इज also -√2 आणि cot 225 डिग्री इज काय असेल, 1. सो tan आणि cotच्या व्हॅल्यूज काय आलेल्या आहेत, पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज काय आलेल्या आहेत, निगेटिव्ह. आणि आपण साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स क्वाड्रंट वाईज बघितलेले आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये tan आणि cot काय असतात, पॉझिटिव्ह असतात. सो आपल्याला जे काही सोल्युशन्स आहेत त्यामध्ये पण त्या व्हॅल्यूज काय आलेल्या आहेत, पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. ओके. सो अशा पद्धतीनं
तुम्हाला कोणताही अँगल असेल, स्टँडर्ड अँगलच्या रेफरन्सनं तुम्हाला कोणताही अँगल काय करता येतो, कॅल्क्युलेट करता येतो. आता इथं आपण काय घेतलेले आहेत, जे काही अँगल्स आहेत ते पॉझिटिव्ह अँगल्स घेतलेले आहेत. आपण निगेटिव्ह अँगलसाठी 1-2 व्हॅल्यूज काय करू, कॅल्क्युलेट करू. सो निगेटिव्ह साठी फक्त रोटेशन जे काय असेल ते रोटेशन फक्त चेंज होणार आहे. प्रोसेस जी काय आहे ती प्रोसेस ऍज इट इज आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा. -120 degree. Find the trigonometric functions if -120 degree. 120 डिग्री साठी आपल्याला काय करायचे, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. -120 डिग्री. So first consider the diagram. Circle y-axis, x. ठीक आहे. सो आता इथं काय आहे 120 डिग्री. तर जे काय रोटेशन असेल, इथून आपला काय आहे ओरिजिन आहे, ओरिजिन. तो इथून स्टार्ट केलं तर हे 360 डिग्री अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे हे पॉझिटिव्ह रोटेशन, आणि क्लॉकवाईज जर स्टार्ट केलं तर हे 360 कंप्लीट, तर 360 रोटेशन. बट क्लॉकवाईज असल्यामुळे जो काय अँगल असेल तो काय असेल निगेटिव्ह. आता फर्स्ट क्वाड्रंट जो काय आहे तो किती आहे, इथला क्वाड्रंट, आता सपोज हा क्वाड्रंट आहे, हा क्वाड्रंट कितीचा आहे 90चा. मग यामध्ये आपल्याला अँगल किती पाहिजे 120, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मधले 30 डिग्री आपल्याला इथं काय करावे लागतील, घ्यावे लागतील. तो इथं जो काय असेल तो असा जनरली पॉइंट असेल P-X-Y. हे जे काही रोटेशन आहे अँड क्लॉकवाईज रोटेशन हे किती असेल -120 डिग्री. इथून रोटेट केलेला आहे अँटी क्लॉकवाईज रोटेशन. तो हा एवढा जो असेल तो काय असेल 30 असेल, आणि हा 90 प्लस 30 इज किती -120. तर इथून काय केली आपण, एक वरती परपेंडिक्युलर घेतली. इथं आपण एम घेतला. एम इज द परपेंडिक्युलर. तर हा 30 आहे, तर हा परपेंडिक्युलर घेतल्यामुळे हा काय आहे 90 डिग्री. तो हा 30 आहे, तर हा किती असेल, हा असेल 60. हा 60, हा 90, तर हा असेल 30. ठीक आहे. सो हे जे काही डिस्टन्स आहे ते काय आहे y, आणि हे जे डिस्टन्स आहे ते काय आहे x. So same as it is. OM. OM is equal to mod of x and PM is equal to mod of y. So 60 च्या ऑपोजिट काय आहे y, आणि 30 च्या ऑपोजिट काय आहे x. So x is equal to 1/2. 30 च्या ऑपोजिट व्हॅल्यू काय असते 1/2, आणि 60 च्या ऑपोजिट व्हॅल्यू काय असते √3/2. √3/2. बट पॉइंट P-XY लाईज इन कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, एक्स आणि वाय थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. तो थर्ड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे एक्स आणि वाय दोन्ही पण काय असतील निगेटिव्ह. सो एक्स इज इक्वल टू -½ अँड वाय इज इक्वल टू -√3/2. सो इथं बघा आपण व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या. साइन -120 डिग्री which is y/r, -1/2. cos -120 degree is x/r. x/r म्हणजेच काय असेल -√3/2. tan -120 डिग्री. सो tan -120 डिग्री किती असेल y/x. सो 2 ला 2 काय होईल कॅन्सल होईल, इथं काय मिळेल √3. कोसेक -120 डिग्री.
सो कोसेक इज द रेसिप्रोकल. -1/2 चा रेसिप्रोकल काय येईल? -2. सेक -120 डिग्री. सो ह्याचा रेसिप्रोकल येईल -2/√3. -2/√3. and last काय असेल? cot -120. सो ह्याचा रेसिप्रोकल असेल 1/√3. 1/√3. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, ज्या अँगलच्या व्हॅल्यूज आहेत त्या अँगलच्या व्हॅल्यूज काय करायच्या आहेत? कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सो 60 च्या अपोजिट √3/2 आणि 30 च्या अपोजिट काय आहे? 60 च्या अपोजिट √3/2 आणि 30 च्या अपोजिट काय असतं? 1/2. या पद्धतीनं अँगलच्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या अँगलच्या व्हॅल्यूज इथं काय करायच्या आहेत? कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ओके. सो आणखीन एक निगेटिव्ह अँगल आपण कॅल्क्युलेट करू. यामध्ये निगेटिव्ह जो काय अँगल आहे तो कोणताही निगेटिव्ह अँगल तुम्ही यामध्ये काय करू शकता? फाइंड आउट करू शकता. कोणत्याही ऍक्सिसला असेल त्या पद्धतीने तो काय करायचा आहे? डिफाइन करायचा आहे. सो नेक्स्ट -315 डिग्री. 315 डिग्री हा अँगल आपल्याला काय करायचा आहे? कॅल्क्युलेट करायचे. याच्या स्टँडर्ड ज्या व्हॅल्यूज असतील 350 डिग्रीला आपल्याला काय करायचे आहे? कॅल्क्युलेट करायच्या आहेत. So first consider the diagram. इथे एक डायग्राम कन्सिडर केली. सेम एज इट इज सर्कल, एक्स एक्सिस, वाय एक्सिस. हा जो काय सर्कल आहे तो काय आपला युनिट सर्कल आहे. युनिट सर्कल म्हणजे सर्कलची जी काय रेडियस आहे ती काय घेतलेली आपण? 1 घेतलेली आहे. सो कॉल्ड एज अन युनिट सर्कल वाय. तर जे काय रोटेशन आहे ते किती आहे? 315 डिग्री. 315 डिग्री म्हणजे आपल्या इथून 90, 90, 270 म्हणजे परत ही कुठे येणार आहे? इथे येणार आहे. सो इथपर्यंत काय आहे? 270. 270 मध्ये आपल्याला परत नेक्स्ट पॉइंट जो काय आहे तो किती घ्यावा लागेल? 45 घ्यावा लागेल. म्हणजेच आपलं हे काय होईल? अँटी क्लॉकवाईज रोटेशन कंप्लीट होईल. सपोज हा 45 असेल PXY. सो इथून आपलं कंप्लीट रोटेशन असेल. हा एवढा जो काय अँगल आहे तो काय आहे? -50. ओके. सो ह्या पूर्ण अँगलची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. PXY हा इथं पॉइंट घेतला. इथून आपण काय घेतली? परपेंडिक्युलर. सो हे आहे 90 डिग्री. तर हा राहिलेला जो काय पार्ट आहे तो किती आहे? इथं 45 आहे तर हा असेल 45 आणि हा पण काय असेल? 45. सो इथं आपल्याला काय करायचंय? 45 रूल अप्लाय करायचा आहे. हा आहे एक्स आणि हा काय आहे? वाय. पॅरलल टू एक्स एक्सिस, पॅरलल टू वाय एक्सिस. एम हा ओरिजिनचा आपला ओ. सो OM is equal to mod of x and PM is equal to mod of y. So x is equal to 45 च्या अपोजिट अँगल जो काय असतो तो काय असतो? 1/√2 द हायपोथिनियस. हायपोथिनियस काय आहे? 1 आहे आणि y is equal to 1/√2. But PXY lies in फर्स्ट क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंट. तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय आहे? x is equal to 1/√2 and y is equal to 1/√2. x आणि y काय असतात? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात. सो x is equal to 1/√2, y is equal to 1/√2. सो साइन
315 degree is y by r. काय 1 by root 2 y by r 1 by root cos minus 315 degree is x by r, that is 1 by root 2. Tan minus 315 degree is काय असेल y by x. y by x 1 by root 2 आपण 1 by root 2 व्हॅल्यू काय असेल 1. त्यानंतर cot किंवा cosec. cosec minus 315 degree. Cosec is the reciprocal of sine. So root 2. Sec minus 315 degree is also root 2. And last cot minus 315 degree is 1. 1 चा रेसिप्रोकल काय असेल 1. अशा पद्धतीने काय करायचे आहेत, जे काय अँगल्स असतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ते अँगल्स काय करायचे आहेत 30, 60, 90, 45, 45, 90 चा जो काही रूल आहे त्या रूल प्रमाणे एक्झाम्पल्स काय करायचे आहेत यामध्ये सॉल्व्ह करायची आहेत. कोणत्या क्वाड्रंट मध्ये थीटा लाईज होतो त्यावरनं काय करायचंय त्याचं जे काही सोल्युशन असेल ते सोल्युशन काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. बाकीचे जे काही अँगल्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या अँगलच्या व्हॅल्यूज तुम्हाला काय करायच्या आहेत कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 1. Next question. Question number 2. Question number 2. Exercise 2.1. Question number 2. State the signs of first tan 380 degree, second cot 230 degree, third sec 468 degree. ओके. सो काय करायचं आहे स्टेट दी साइन. काय करायचं आहे tan 380 डिग्री याचं साइन पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे काय करायचं आहे डिफाइन करायचं आहे. सो 380 इज नॉट अ स्टँडर्ड अँगल. सो काय केलं बघा 380 इज इक्वल टू याचं कन्वर्जन केलं 360 प्लस 20. 360 plus 20 is 380. So these value 360 lies between 380 is lies between 360 less than 380 less than 450. हा कोणता आहे 360 म्हणजे काय आहे एक कंप्लीट रोटेशन आहे. सपोज इथं आपण डायग्राम घेतली पॉझिटिव्ह अँगल आपण कॅल्क्युलेट करतोय आहे 90 90 90 90. सो फर्स्ट कंप्लीट जे काही रोटेशन आहे ते काय आहे 360. 360 प्लस 90 म्हणजेच किती येणार आहे 40. परत डबल रोटेशन चालू झालेलं आहे. तर ही जी काही व्हॅल्यू आहे ती 360 आणि 450 त्याच्या मध्ये आहे म्हणजे ह्या क्वाड्रंट मध्ये हे कंप्लीट एक रोटेशन झालेले आहे ऑलरेडी. ठीक आहे. आणखीन यामध्ये थोडीशी व्हॅल्यू ऍड केली तर परत हा कोणता येतो तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. देअरफॉर 380 degree lies in first quadrant. कोणता क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट. अँड फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्री काय असते पॉझिटिव्ह असते. देअरफॉर tan 380 degree is positive. याचं साइन काय असेल पॉझिटिव्ह असेल कारण एक कंप्लीट रोटेशन होऊन थोडासा काय केलेला आहे पुढे आलेला आहे पण तो कुठे आहे 360. परत यामध्ये आपण काय केलेलं आहे नेक्स्ट अँगल तुमचा 360 प्लस यामध्ये 90 प्लस हे काय आहे 180 270
आपण ऍड केला तरी तो कुठं येतो 360 म्हणजे इथं जो काय असेल तो काय असेल 450 या दोन्हीच्या मध्ये आहे आणि कोणता क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्री काय असते पॉझिटिव्ह असते. तर ह्याचं सोल्युशन पण काय असेल पॉझिटिव्ह असेल. ओके. सेकंड सेम एज इट इज आपल्याला काय करायचंय सेकंड कॅल्क्युलेट करायचं. सेकंड काय आहे कॉट. सेकंड इज कॉट 230. सो 230 म्हणजेच काय आहे दिस इज लाईज बिटवीन 180 टू 270. म्हणजे 230 डिग्री इज इक्वल टू 180 प्लस यामध्ये किती ऍड करावे लागतील 50 म्हणजे 180च्या पुढे आणि 270च्या मध्ये म्हणजे आपला हा जो काही क्वाड्रंट आहे किंवा ऍक्सिस आहे 0 90 180 आणि 270. सो ह्याच्यामध्ये काय असेल ह्याच्यामध्ये काय असेल 220 डिग्री. त्यामध्ये therefore 180 less than 223 degree less than 270 degree. Therefore 230 degree lies in कोणता क्वाड्रंट आहे हा lies in third quadrant. lies in third quadrant. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट काय असतो पॉझिटिव्ह. सो therefore cot 230 degree is positive. is positive. का तर थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट काय आहे पॉझिटिव्ह आहे. तो करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा काय असेल पॉझिटिव्ह असेल. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट आहे 468. 468. sec 468 degree. So 468 degree is equal to 360 प्लस किती करावे लागतील 108. म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन होऊन आपल्याला काय करावं लागेल कॅल्क्युलेट करावं लागेल. सपोज आपण इथं काय झालेलं आहे 360 एक कम्प्लीट रोटेशन झालेलं आहे. त्यानंतर परत इथं काय असेल 90 आणि इथं कुठे तर तुम्हाला काय मिळेल हा अँगल मिळेल 108. एक कम्प्लीट होऊन रोटेशन फर्स्ट क्वाड्रंट आणि हा काय असेल सेकंड क्वाड्रंट. सो द व्हॅल्यू इज लाईज बिटवीन सेकंड क्वाड्रंट. सो हा काय आहे 360 म्हणजे हा जो काय आहे 450 450 हा 360 एक कम्प्लीट रोटेशन त्यानंतर 450 प्लस यामध्ये आपण 90 केलं तर 0 so therefore 450 degree less than 468 less than 540 याच्यामध्ये असेल कारण एक कम्प्लीट रोटेशन होऊन सेकंड रोटेशनला हे आलेलं आहे. आता हा कुठे आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. therefore 468 lies in सेकंड क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट आहे हा सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक काय असतो निगेटिव्ह असतो. therefore sec 468 डिग्री इज निगेटिव्ह. निगेटिव्ह का आलेला आहे तर सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक काय असतो निगेटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय आहे ऑल ट्रिग्नोमेट्रिक पॉझिटिव्ह. सेकंड मध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह. थर्ड मध्ये कॉट टॅन काय असतात पॉझिटिव्ह आणि फोर्थ मध्ये कॉस आणि सेक काय असतात पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे. सो दिस इज अ साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. अँगलचे जे काय आहे ते साइन पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वाड्रंट वाईज आपण काय केलेलं आहे कॅल्क्युलेट केलेलं आहे. इथे आपला क्वेश्चन नंबर 2 काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 पासून जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये कंप्लीट करणार आहोत. ओके. थँक्यू.